दोन्हीचं कॉम्बिनेशन परंपरा अधिक दोन्हीचं कॉम्बिनेशन आतमध्ये गेलं ऑक्सिजनचा फ्लोअरने ऑक्सिजन टाकला. हॅलो आम्ही जरा एका कार्यक्रम आता प्रवीणची इच्छा आहे माझ्या हस्ते का फक्त बोर्डचा सर हातकड माझं लेफ्ट साईड राउंड द क्लॉक चलेगा. उसी लिए नीचे बैटरी रखा हुआ है. अगर रात को कोई मोटी है तो एनर्जी सेव करने के लिए नीचे बैटरी रखा है. बैटरी सोलर से ही चार्ज होगा और रिजर्व करके रखेगा. तो रात को अगर बॉडी आया तो वो यूज कर पाएंगे. 71 पूरा सोलर में किया हुआ है. इसके ऊपर स्प्रिंडर लगा हुआ है. ये पूरा स्क्रबिंग 4 स्टेज ऑफ प्रोसेस में फिल्टरेशन किया है. धूल जो निकलेगा इसमें PM 2.5 PM 10 कार्बन मोनोऑक्साइड सॉक्स नॉक्स सारे NOH बेंजीन भी है. बट क्या है हम एड्रेस नहीं करते. हमारा उस टाइम की स्टेट ऑफ माइंड लोगों की समझ में आने का डिफरेंस रहते हैं. बट अल्टीमेट पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी सन्माननीय राजेंद्र कर्डिले साहेब, उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभास्ते पनवेल महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती ममताताई म्हात्रे, उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांचं उपस्थितीमध्ये पनवेल महानगरपालिका खारघर सेक्टर 14 येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण आणि आता प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्मान्य आमदार साहेबांच्या शुभहस्ते पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी भूमिपूजन समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वांचं स्वागत करतो. सन्माननीय आमदार साहेब, सन्माननीय महोदय साहेब, सन्माननीय स्वागत आहे. मूलो तो स्तो ब्रह्मा मध्ये मागणावता उत्सव तु सागरा सर्वदीपा वसुंधरारी वेदो जर्वेदो श्याम वेदो हाथोड़ा अंगई संहिता सर्वे कलसंतु समाहिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि गिरिता सर्वे समुद्रा काही विद्यार्थ्यांना विनंती या ठिकाणी करेल की आपण सर्वांनी या मंडपामध्ये येऊन बसा. नगरपालिकेचे कर्मचारी असतील, नागरिक असतील. प्रेसिडेंट सातारा सन्मान्य नगरसेवक समीरजी कदम, सन्मान्य नगरसेवक ऍडव्होकेट भारत माता की, भारत
भारत माता की समोर समोर धन्यवाद. चला व्यासपीठाकडे चला. सन्माननीय या सर्व मान्यवरांचे पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं सागर सेक्टर 14 येथील श्री हिंदू स्मशानभूमीमधील पर्यावरणपूरक शोभायात्रेचे लोकार्पण आणि प्राण्यांचे संचार केंद्राचं होईल. आता काय सांगाल हे किती महत्त्वाचं आहे, कारण पर्यावरणपूरक अशा प्रकारच्या शोधण्याला आहेत आणि त्याला त्रास होतो याचा, आणि यावेळेला महानगरपालिकेनं एक सुप्त उपक्रम हाती घेतला आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आज एकाच वेळेला विविध उपक्रमांची सुरुवात होते. आम्ही आता इथे येत असताना वेगवेगळ्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा शौचालयांचं उद्घाटन करून आलो आणि आता खारघरमधल्या जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमधलं पर्यावरणपूरक एक अंग त्यांनी नव्यानं सुरुवात केली, ज्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये लाकडं लागतात आणि त्यामुळे एका अर्थानं पर्यावरणाची कमी हानी होते. अशा पद्धतीची स्मशानभूमी आणि या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत या ठिकाणी प्राण्यांचं अंत्यसंस्कार केंद्र अशा पद्धतीची रचना केली. याचं आज भूमिपूजन इथं होतंय. लवकरच ते अशा पद्धतीचं केंद्र इथं उभारलं जाईल. मला पनवेल महापालिकेचं अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या माध्यमातून आज एक मोठं पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं आहे की ज्यामुळे पनवेल आणि परिसराचं पर्यावरण सांभाळलं जाणार आहे. प्राण्यांच्या अंतिम संस्काराच्या बाबतीमध्ये तर मुंबईनंतर पनवेल अशी महापालिका पहिली आहे की त्या महापालिकेमार्फत अशा पद्धतीची सुविधा निर्माण करून देण्यात येते. याबद्दल मी महापौर, आयुक्त आणि आमच्या सगळ्या नगरसेवक सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. प्राण्यांच्या कधीपर्यंत संपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर चांगल्या स्वरूपामध्ये साकारला जावा या दृष्टिकोनातून आपण सगळेजण आग्रही आहोत. मला अपेक्षा आहे की जसं पनवेल आता आंतरराष्ट्रीय नकाशावर येतंय तसं हे विविध उपक्रम हे पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भूषणास्पद असे ठरावेत अशीच आमच्या सगळ्यांची इच्छा. सर, खरं म्हणजे प्राण्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी अशी कुठे व्यवस्थाच नसते. आपणच जसं म्हणाल की मुंबईमध्ये आहे, बहुतेक ठाण्याला सुद्धा आहे अशा पद्धतीने, बरोबर. मग इथे अशी सुरू करावी याची प्रेरणा, याची संकल्पना कशी मनात आली नेमका, आणि त्याचा फायदा म्हणजे काही घरगुती प्राणी म्हणजे पाळीव प्राणी असतील किंवा काही भटके असतील किंवा इतर सगळ्या पद्धतीचे या सगळ्यांसाठी असणार आहे. निश्चितच, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक हे समाजामध्ये वावरत असताना देखील काही ना काहीतरी कारणामुळे नोकरी धंद्या रोजगाराच्या निमित्तानं असेल तर ते एकटे राहतात. अशा वेळेला प्राण्यांची त्यांची मैत्री जडते. असे प्राणी हे त्यांचे जीवाभावाचे होतात. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो एखादा बैल त्याचे अंत्यसंस्कार आणि त्याची पुण्यतिथी हे सुद्धा साजरे होतात. शहरामध्ये सुद्धा कुत्रे मांजरं हे दैनंदिन लोकांचे सहकारी झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्या भावना जोडलेल्या असतात. अशा प्राण्यांचा मृत्यू जेव्हा ओढवतो त्यावेळेला त्याच्या जर दफनाची दहनाची जर आम्ही तरतूद केली नाही तर कुठे ना कुठेतरी ते अयोग्य पद्धतीनं हे दहन दफन केले जाते आणि त्यातून समाजालाच त्रास होईल. आणि त्यामुळे महापालिकेच्याकडे अशा खारघरमधल्या प्राणीमित्रांनी विशेषत्वानं मागणी केली. आम्ही या व्यासपीठावरून त्यांचा सत्कार पण करणार आहोत आणि या सर्व
अशा पद्धतीच्या प्राणी मित्रांच्या माध्यमातून आज हा प्रकल्प याची सुरुवात होते, याचा मला सुद्धा आनंद आहे. मानवी शिवधानीच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारे अनेकांच्या मनामध्ये शंका असतात की आपण नैसर्गिकरित्या म्हणजे लाकडाला जळीत गेल्याच्या नंतर त्याची सगळी जी हाडं असतात म्हणजे आपण काही विधी वगैरे करतो त्यासाठी मिळत नाहीयेत. या संदर्भामध्ये काय तुम्हाला असं वाटतं, कोणी याच्याबद्दल शंका असं नाही, आता ज्या पर्यावरणपूरक अशा शवदाहिनीचं आपण उद्घाटन या स्मशानभूमीमध्ये खारघरच्या करून आलो. तिथं संकल्पना तीच आहे. इथे गॅसची शवदाहिनी उपलब्ध आहे. पारंपरिकरित्या 4 त्या ठिकाणी कॅबिनेट आहेत की ज्याच्यावरती आजवर आपण जे परंपरागतरित्या अंत्यसंस्कार होतच होते, दहन होत होते. पण आता ही जी पर्यावरणपूरक म्हणतो आपण त्या माध्यमातून कमी लाकडांमध्ये ह्या जे शव आहेत त्या शवांचं दहन होईल आणि त्याचबरोबरीनं या ज्या वेळेला अशा जाळलं जातं त्यावेळेला वेगवेगळे वायू हे पर्यावरणामध्ये सोडले जातात. हे वायू आता तसेच न सोडता त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊन मग ते वायू सोडले जाते जेणेकरून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल अशा पद्धतीची संकल्पना आहे. पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये 70 पेक्षा जास्त ठिकाणी अशा पद्धतीनं करण्याची तरतूद खरं तर प्रस्तावित आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त ठिकाणी याच पद्धतीनं शवदाहिन्या उभारल्या जातात. मला आनंद आहे की पनवेल महापालिकेने या दृष्टिकोनातून वेळेमध्ये पाऊल उचललं. अशा प्रकारचं लोकार्पण होते, अशा प्रकारच्या प्रकल्पांचं उद्घाटन तुमच्या हस्ते होते. महानगरपालिकेने घेतलेल्या उपक्रमाचं तुम्ही तोंडभरून कौतुक करताय, तर एक पाऊल पुढे महानगरपालिकेचं म्हणावं लागेल. मी पनवेल महापालिकेला धन्यवाद देतो की त्यांनी या दृष्टिकोनातून एक मोठा पाऊल उचललेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाकांक्षी असे प्रकल्प पनवेल परिसरामध्ये साकारले जात आहेत. त्यामुळे पनवेलचं नाव हे आता जगाच्या नकाशावर येत चाललंय. परवा 15 तारखेला आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं सुरू झालं. आपल्या परिसरामध्ये अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प जर होत असतील तर इथे असलेल्या जास्त महापालिका असेल, सिडको असेल, यांनी या अपेक्षित असलेल्या या काम करण्याची आवश्यकता आहे. मला आनंद आहे या अनुषंगानं महापौर नितीनभाई असतील, त्यांचे सर्व सहकारी आहेत किंवा आयुक्त आणि त्यांचे सर्व प्रशासनातले अधिकारी मंडळी आहेत, ही या अनुषंगानं हातात घालून काम करतायत. हे काम अधिकाधिक लोकांना सुविधा देणारं ठरावं अशाच माझ्या अपेक्षा आहे. निमंत्रण पत्रिकेवर 2 मंत्र्यांची नावं इथे नाही, त्यांनी शुभेच्छा दिल्या तुमच्याकडे. असं आहे की महापालिकेचा हा कार्यक्रम आहे. महापालिकेच्या माध्यमातून असे कार्यक्रम सातत्यानं घडत राहतात. ज्या वेळेला खूप मोठ्या प्रकल्पाचे त्यावेळेला अशी मंडळी वेळ देऊ. थँक्यू, धन्यवाद.